सावित्रीबाईंचे हात थरथरत होते. त्यांनी दरवाजाच्या कोपऱ्याला धरून स्वतःला सावरले. संपूर्ण रात्र त्यांनी एकदाही डोळे मिटले नाहीत, कारण झोपायची हिंमतच त्यांची उरली नव्हती. त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता, मी इतकी परकी कधी झाले? सकाळची पहिली किरणे हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर पडली. त्यांनी खोल श्वास घेतला आणि दरवाजा उघडत घरात पाऊल ठेवले, आणि लगेचच घरातला तो शांतपणा तुटला. आता आलीस? विकासचा तो कडक थंड आवाज त्यांच्या कानावर आदळला. सावित्रीबाईंचे हृदय अक्षरशः दचकले. लगेच कविता स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार, ओठांवर वाकडे हसू होते. ती म्हणाली, तू काल कुठे गेली होतीस? तिचा आवाज घरभर घुमला. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना पार्टीसाठी बोलावले होते, आणि तू काम टाळण्यासाठी घरातून गायब झालीस. किती चलाखा आहेस तू? सावित्रीबाई काही बोलण्याचा प्रयत्न करतात, पण शब्द गळ्यापर्यंत येऊन अडकतात. त्यांचे ओठ हलतात, पण आवाज बाहेर येत नाही. विकास पुढे येतो. आई, नीट ऐकून घे. पुढे असे केलेस ना तर सरळ मी घराबाहेर काढीन, कायमचे. त्या एका वाक्याने जणू त्यांच्या आत काहीतरी मोडले. कविता सोफ्यावर बसते, पाय पसरून, आणि ओरडते, ए म्हातारे, आधी मला थंड पाणी आण. सावित्रीबाई शांतपणे वळतात. त्यांच्या चालण्यात दम नव्हता, पण त्या चालत होत्या, कारण त्यांना सवय झाली होती आदेश पाळायची, अपमान गिळायची. त्या स्वयंपाकघरात जातात. पाण्याचा ग्लास भरताना त्यांच्या डोळ्यांसमोर एक वेगळेच दृश्य उभे येते. लहानसा विकास त्यांच्या मांडीवर झोपलेला होता. आई, तू मला कधी सोडून जाऊ नकोस, असे म्हणणारा. आणि आज तोच मुलगा त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देत होता. सावित्रीबाईंच्या डोळ्यांत पाणी तरळते, पण त्या पटकन ते पुसतात, कारण रडायला सुद्धा आता परवानगी नव्हती. सावित्रीबाई पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये येतात. त्यांच्या हातात कंप होता, पण त्यांनी ग्लास पुढे केला. कविता तो घेताना त्यांच्या हातांकडे संशयाने बघते. हात धुतले होते ना, की पुन्हा घाण हाताने चाणले? सावित्रीबाई हळू आवाजात म्हणतात, धुतले होते सुनबाई. कविता चेहरा वाकडा करून पाणी पिते, आणि लगेच पुन्हा टोमणा देते. तुझे केस सगळीकडे पडतात, मला खूप घाण वाटते. पुढे तू माझ्या समोर केस विंचरू नकोस, आणि विंचरायचे असेल तर छतावर जाऊन कर, समजलेस का? सावित्रीबाई शांत झाल्या, पूर्ण शांत झाल्या. त्या फक्त केस घट बांधतात. त्या क्षणी त्या माणूस राहिलेल्या नसतात, त्या फक्त एक सावली झालेल्या असतात. कविता पुन्हा आदेश देते, आज संध्याकाळी पार्टी आहे. माझ्या ऑफिसचे सगळे लोक येणार आहेत. सगळे जेवण तूच करणार आहेस, आणि हो, सगळे भारी कर. मला त्यांना इम्प्रेस करायचे आहे. सावित्रीबाई धीर गोळा करून म्हणतात, सुनबाई, माझ्या डोळ्यांची औषधे संपली आहेत. मला खूप त्रास होतोय. तू मला थोडे पैसे दे, मी औषधे घेऊन येते. आणि ते ऐकताच कविता जणू फुटते. तुमच्या मागण्या कधी संपणार नाहीत का? 200 रुपये औषधे, आणि महिन्यातून 2 वेळा. थोडे सहन करा, आता वय झाले, थोडा त्रास होणारच. सावित्रीबाईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात, पण त्या काही बोलत नाहीत. त्या फक्त पैसे आणि चिठ्ठी घेतात, आणि दाराबाहेर पडतात. पण आज त्यांच्या चालण्यात एक वेगळीच शांतता होती. जणू त्यांनी आतून काहीतरी ठरवले होते, एक शेवटचा निर्णय. चालताना सावित्रीबाईंच्या पायाखाली जमीन होती, पण मन मात्र भूतकाळात हरवलेले होते. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना असे वाटत होते की त्या फक्त पुढे चालत नाहीत, तर त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून परत जात आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर एक एक दृश्य जिवंत होते. लग्नाचा दिवस आला. नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे ते साधे पण समाधानाचे हसू होते. छोटेसे घर होते, कमी साधने होती, पण मनापासून प्रेम होते. आणि मग अचानक आलेला तो काळा दिवस. नवरा कायमचा निघून गेला. त्या दिवशी सावित्रीबाई एकट्या पडल्या, पूर्णपणे एकट्या पडल्या. पण त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्या हातात एक छोटासा हात होता, विकास. त्या मुलासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले. स्वतःच्या इच्छा, स्वप्ने, आराम, सगळे काही त्याग केले. त्यांनी उन्हात काम केले, पावसात काम केले, स्वतः उपाशी राहून मुलाला खाऊ घातले. त्या रात्री थकून कोसळल्या.
तरी सकाळी पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांचे फक्त एकच स्वप्न होते, माझा मुलगा मोठा होईल, सुखी होईल. आणि खरंच तो मोठा झाला, शहरात गेला, त्याने पैसे कमावले, मोठे घर घेतले आणि मग एक दिवस फोन केला, आई तू इथे ये, आम्हाला तुझी गरज आहे. त्या क्षणी सावित्रीबाईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते. त्यांना वाटले, आता माझे आयुष्य शांत होईल, आता मुलगा माझी काळजी घेईल. पण शहरात आल्यावर सत्य समोर आले. इथे त्यांना प्रेमासाठी नाही, कामासाठी बोलावले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करावे लागत होते. स्वयंपाक करावा लागत होता, साफसफाई करावी लागत होती, नातवंडे बघायला लागत होते. त्यांच्याकडे स्वतःसाठी एक मिनिट नव्हता. एक दिवस त्या काम करता करता चक्कर येऊन खाली पडल्या. त्यांचे डोके फिरलं, सगळे काळे झाले. विकास त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला, पण परत येताना त्याने जे बोलला ते शब्द अजूनही त्यांच्या कानात घुमत होते, आई तू स्वतःची काळजी घे, आम्हाला वेळ नाही. त्या एका वाक्याने त्यांचे मन आतून पूर्णपणे तुटले. आणि मग शेवटचा घाव त्याने दिला, आई मी गावचे घर मी विकले. तोच घर जिथे त्यांचे संपूर्ण आयुष्य होते, जिथे त्यांच्या आठवणी होत्या, जिथे त्यांचे अस्तित्व होते, ते घरही गेले. त्या पूर्णपणे कैद झाल्या एका घरात, जिथे त्या आई नव्हत्या, त्या फक्त काम करणारी सावली होत्या. त्या दिवशी सावित्रीबाई घराबाहेर पडल्या, पण यावेळी त्या फक्त सामान आणायला निघालेल्या नव्हत्या, त्या स्वतःला शोधायला निघालेल्या होत्या. 3 तास 4 तास घरात वेळ जात होता. पार्टीची तयारी चालू होती. कविता चिडत होती, विकास फोन करत होता, पण सावित्रीबाई फोन उचलत नव्हत्या. कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतःसाठी एक पाऊल उचलले होते. रात्री पार्टी झाली, हशा, गाणी, खाणे सगळे झाले, पण कुणालाही आठवले नाही, आई कुठे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, मग दुपार, मग संध्याकाळ आणि शेवटी सावित्रीबाई परत आल्या. पण यावेळी त्या आधीसारख्या नव्हत्या. त्यांच्या चालण्यात कमजोरी नव्हती, त्यांच्या डोळ्यांत भीती नव्हती, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांत ताकद होती. त्यांच्या सोबत एक बाई होती. विकास आणि कविता दोघेही ओरडायला लागले, कुठे गेली होतीस. पण यावेळी सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ त्यांच्या डोळ्यांत बघितले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, मी आता या घरात राहणार नाही. त्या एका वाक्याने घरात सन्नाटा पसरला. विकास ओरडला, आई वेड लागलंय का तुला. पण यावेळी सावित्रीबाई घाबरल्या नाहीत. त्यांनी थेट उत्तर दिले, वेड मला नाही, तुम्हाला लागलंय. आईला नोकर समजणे म्हणजे वेड आहे. कविता गप्प झाली, विकास गप्प झाला. सावित्रीबाई पुढे म्हणाल्या, मी महिला आश्रमात जाणार आहे, तिथे आचार पापड बनवणार, मी स्वतः कमवणार आणि आत्मसन्मानाने जगणार. त्या क्षणी त्या फक्त एक आई नव्हत्या, त्या एक ज्वालामुखी होत्या, जो 3 वर्षांपासून शांत होता आणि आज फुटला होता. सावित्रीबाई आश्रमात गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात जणू नवा सूर्य उगवला होता. सकाळी लवकर उठून त्या अंगणातल्या झाडांखाली बसायच्या. थंड वारा त्यांच्या चेहऱ्यावरून फिरायचा आणि कित्येक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर शांत हसू दिसायचे. तिथल्या इतर महिलांसोबत त्या काम करताना हसत खेळत वेळ घालवू लागल्या. कोणी आपली दुःख सांगायचे, कोणी जुन्या आठवणी, पण त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक गोष्ट समान होती, स्वाभिमान. दुसरीकडे विकास आणि कविता यांच्या घरात मात्र सर्व काही कोसळायला सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यावर स्वयंपाकघर अस्ताव्यस्त, बाळ रडत होती, बाटल्या स्वच्छ नव्हत्या, डायपर बदललेले नव्हते आणि दोघेही थकलेले, चिडचिडलेले. कविता जरा बाळांना बघ ना, विकास चिडून म्हणाला, मी काय मशीन आहे का, रात्रभर झोप नाही, आता तू बघ. कविता ओरडली. घरात सतत भांडणं सुरू झाली. एकमेकांवर दोष टाकणं, राग, तणाव सगळं वाढत चाललं होतं. एक दिवस तर असा आला की दोन्ही बाळं जोरात रडत होती. कविता त्रासून बसली होती. विकास ऑफिसला उशीर झाला म्हणून ओरडत होता. आणि त्या क्षणी दोघांनाही एक गोष्ट एकदम स्पष्ट झाली, सावित्रीबाई नसताना हे घर घरच राहिलेलं नाही. त्यांच्या आठवणी सतत डोक्यात येऊ लागल्या. सकाळचा गरम नाश्ता, वेळेवर तयार टिफिन, मुलांना शांत करणारा त्यांचा मायेचा स्पर्श
आणि स्वतःसाठी काहीच न मागणारी त्यांची शांतता. त्या रात्री दोघेही शांत बसले होते. घरात सन्नाटा होता आणि त्या शांततेत त्यांना त्यांच्या चुकांचा आवाज ऐकू येत होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी विकास आणि कविता घाईघाईने तयार झाले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, अपराधाची भावना होती आणि एक आशा होती. आई परत येईल का? ते दोघे थेट महिला विकास आश्रमात पोहोचले. तिथे वातावरण अगदी वेगळेच होते, शांत, साधे, पण मनाला स्पर्श करणारे. सावित्रीबाई एका कोपऱ्यात बसून इतर महिलांसोबत पापड वाळवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. ते पाहून विकास थबकला. हीच माझी आई आहे का? त्याच्या मनात विचार आला. तो हळूहळू पुढे गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. आई, त्याचा आवाज थकला. सावित्रीबाईंनी वर पाहिले. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य नव्हते, राग नव्हता, फक्त एक शांत कठोरपणा होता. कविता लगेच त्यांच्या पायांवर बसली. आई, आम्हाला माफ करा, आम्ही खूप मोठी चूक केली, तुमचे महत्त्व आम्हाला कळले नाही, ती रडत म्हणाली. विकासही डोळे पुसत म्हणाला, आई, घर तुझ्याशिवाय काहीच नाही, आम्ही तुटलो आहोत. सावित्रीबाई काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या मनात जुन्या सगळ्या आठवणी फिरत होत्या. अपमान, तिरस्कार, दुर्लक्ष, पण त्याचबरोबर त्यांच्या नातवंडांचे हसूही डोळ्यासमोर येत होते. त्यांनी हळू आवाजात विचारले, आता का आठवली मी? त्या प्रश्नाने दोघेही गप्प झाले. काही क्षणांनी सावित्रीबाई म्हणाल्या, मी परत येईन, पण माझ्या अटींवर. दोघांनी लगेच मान डोलावली. मी आता कोणाची नोकराणी नाही, मी माझ्या मनाने जगेन आणि आश्रमाचे काम कधीच सोडणार नाही. हो आई, आम्हाला सगळे मान्य आहे, विकास म्हणाला. त्या क्षणी सावित्रीबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू त्यांनी स्वतःसाठी आयुष्य परत मिळवले. सावित्रीबाई परत घरी आल्या, पण यावेळी सगळे बदलले होते. घरात आता 2 कामवाली होत्या. स्वयंपाक, साफसफाई सगळे व्यवस्थित होते, पण सर्वात मोठा बदल होता विकास आणि कविताच्या वागण्यात. ते आता सावित्रीबाईंशी हळू आवाजात बोलायचे, त्यांच्या औषधांची वेळ पाळायचे, त्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवायचे. एक संध्याकाळ होती. सावित्रीबाई अंगणात बसून नातवंडांना गोष्ट सांगत होत्या. मुले त्यांच्या मांडीवर डोके ठेवून हसत होती. कविता दूर उभी राहून हे सगळे पाहत होती. तिच्या डोळ्यांत पाणी होते. ती हळूच पुढे आली, सावित्रीबाईंच्या बाजूला बसली. आई, तुम्ही खरेच आम्हाला माफ केले का? तिने हळू आवाजात विचारले. सावित्रीबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. माफ केले, कारण तू माझ्या मुलांची आई आहेस आणि मी आई आहे. आईचे मन कधी कठोर राहत नाही. त्या शब्दांनी कविता रडू लागली. विकासही पुढे आला, आईच्या पायाशी बसला. आई, आम्ही खूप उशिरा समजलो. सावित्रीबाई हलकेसे हसल्या. उशिरा का होईना, पण समजलात तेच पुरेसे आहे. त्या क्षणी घरात एक वेगळीच शांतता होती. ती शांतता होती समाधानाची, प्रेमाची आणि नात्यांची पुन्हा जुळलेली वीण. सावित्रीबाई आता रोज आश्रमात जाऊन काम करायच्या, स्वतःचे पैसे कमवायच्या आणि संध्याकाळी घरी येऊन नातवंडांसोबत वेळ घालवायच्या. त्या आता कोणावर अवलंबून नव्हत्या, पण तरीही त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान सांगत होते, स्वाभिमानाने जगणे म्हणजेच खरे सुख. आणि विकास, कविता, त्यांनी आयुष्यभरासाठी एक गोष्ट शिकली. आई वडिलांची किंमत त्यांच्या जाण्यापूर्वी समजली तरच माणूस खरा श्रीमंत असतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.